श्री स्वामी समर्थ मंगळवार स्पेशल स्वामी समर्थांचे 5 अत्यंत शक्तिशाली उपाय। मंगळवार हा शक्ती, ध्येय आणि संरक्षणाचा दिवस मानला जातो। या दिवशी श्रद्धेने केलेली प्रार्थना अत्यंत फलदायी ठरते। स्वामी समर्थ महाराज हे दयामूर्ती असून भक्तांच्या संकटाच्या काळात मदतीला धावून येतात। आज आपण जाणून घेणार आहोत मंगळवारी करायचे स्वामी समर्थांचे 5 प्रभावी उपाय, जे जीवनातील अडचणी कमी करून सुख शांती देऊ शकतात। मंगळवारचा स्वामी उपाय। मंगळवारी संध्याकाळी घर स्वच्छ करून स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर एक तेलाचा दिवा लावा, लाल फूल अर्पण करा आणि मन शांत करून 21 वेळा जपा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। असे मानले जाते की या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मकता वाढते। घरात वाद, भांडण, तणाव आणि अशांती असेल तर हा उपाय विशेष प्रभावी मानला जातो। स्वामी हनुमान शक्ती मंत्र। मंगळवार हा हनुमानजींचा दिवस असल्याने ह्या दिवशी शक्ती मंत्र जपल्यास मानसिक व दैवी बळ मिळते। स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवून हा संयुक्त जप करा। श्री स्वामी समर्थ, ओम हनुमते नमः। हा जप 11, 21 किंवा 108 वेळा करता येतो। भक्तांच्या अनुभवानुसार यामुळे भीती, असुरक्षितता आणि अडथळे कमी होतात आणि आत्मविश्वास वाढतो। शत्रूपासून संरक्षण जप। कधीकधी आयुष्यात काही लोकांचा त्रास वाढतो किंवा सतत अडथळे निर्माण होतात। अशा वेळी सूड न बाळगता स्वामींच्या चरणी प्रार्थना करणे श्रेष्ठ मानले जाते। डोळे बंद करून मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ। दररोज हा जप केल्याने मनातील भीती कमी होते आणि दैवी संरक्षण मिळते, असे भक्त सांगतात। संकट निवारण संदेश। जीवनात संकट येणे स्वाभाविक आहे, पण घाबरणे किंवा हार मानणे योग्य नाही। स्वामी समर्थांचा संदेश आहे, विश्वास ठेवा, संयम ठेवा, प्रार्थना करा। संकटाच्या वेळी नकारात्मक विचार टाळा, कारण मनाची शक्ती खूप मोठी असते। प्रार्थना, सकारात्मक विचार आणि संयम यामुळे कठीण परिस्थितीतही मार्ग सापडतो। शेवटचा उपाय, कर्जमुक्ती उपाय। आर्थिक अडचणी अनेकांना त्रास देतात। मंगळवारी स्वामींच्या समोर लाल फूल किंवा गूळ अर्पण करून मनापासून प्रार्थना करा। आपल्या समस्येबद्दल स्पष्टपणे सांगा आणि योग्य मार्ग मिळवण्यासाठी विनंती करा। हा उपाय श्रद्धेने 7 मंगळवार केल्यास मनाला दिलासा मिळतो आणि सकारात्मक बदल जाणवतात, असे मानले जाते। संकट निवारणासाठी स्वामी समर्थांचा उपाय। जीवनात अचानक संकट येतात, आर्थिक अडचण, आजार, तणाव किंवा भीती। अशा वेळी घाबरून न जाता स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे। सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या समोर दिवा लावा आणि मनापासून जपा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हा जप केल्याने मन शांत होते, ध्येय वाढते आणि योग्य मार्ग सापडतो। विश्वासाने केलेली प्रार्थना संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देते। दैवी संरक्षणासाठी स्वामी समर्थांचा जप। कधीकधी नकारात्मक ऊर्जा, भीती किंवा अज्ञात धोक्याची भावना जाणवते। अशा वेळी स्वामी समर्थांचे नाव संरक्षण कवचासारखे काम करते, असे मानले जाते। डोळे बंद करून श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ। दररोज 11 किंवा 21 वेळा जप केल्यास मन स्थिर होते आणि सुरक्षिततेची भावना वाढते। स्वामींच्या कृपेने अदृश्य संकटातून ही संरक्षण मिळते। कर्जमुक्तीसाठी स्वामी समर्थांचा उपाय। आर्थिक ताण आणि कर्ज मानसिक शांती हिरावून घेतात। मंगळवार किंवा गुरुवारी स्वामींच्या समोर दिवा लावा, लाल फूल किंवा गूळ अर्पण करा, मनापासून प्रार्थना करा। आपल्या समस्येबद्दल स्वामींना सांगा। श्रद्धा, मेहनत आणि संयम यासोबत प्रार्थना केल्याने सकारात्मक बदल जाणवू शकतात। विश्वास ठेवा, मार्ग नक्की सापडतो। शक्ती मिळवण्यासाठी स्वामी समर्थ मंत्र। जेव्हा मन खचते, आत्मविश्वास कमी होतो किंवा भीती वाटते, तेव्हा शक्तीची गरज असते। शांत ठिकाणी बसून डोळे बंद करून जपा, श्री स्वामी समर्थ। हा मंत्र मनाला स्थैर्य देतो, ध्येय वाढवतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो। दररोज 5 ते 10 मिनिटे जप केल्यास आत्मिक शक्ती वाढते
असे मानले जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा केवळ उपाय नाही, तर विश्वास, संयम, सत्कर्म हेच खरे जीवन बदलणारे घटक आहेत. स्वामी समर्थांचे नाव घेतल्याने मन शांत होते, धैर्य वाढते आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. जर तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतर भक्तांपर्यंत जरूर पोहोचवा. स्वामी समर्थांची कृपा सर्वांवर राहो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.